भारतीय संविधानाच्या पहिल्या अनुसूचीमध्ये आपल्याला राज्य व त्याचे क्षेत्र, केंद्रशासित प्रदेश व त्याचे क्षेत्र पाहायला मिळतात. दुसऱ्या अनुसूचीमध्ये आपल्याला भत्ते व विशेष अधिकार आपल्याला मिळतात. तिसऱ्या अनुसूचीमध्ये आपल्याला शपथ व प्रतिज्ञांचे नमुने मिळतात. चौथ्या अनुसूचीमध्ये आपल्याला राज्यसभांच्या जागेची वाटणी मिळते. पाचव्या अनुसूचीमध्ये आपल्याला जे आदिवासी क्षेत्र आहे व आदिवासी क्षेत्रांचे जे प्रदेश आहे त्याच्याबद्दल प्रशासनाबाबत तरतुदी पाहायला मिळते. पण त्यामध्ये आसाराम, मेघालय, त्रिपुरा आणि मिझोरम सोडून आहे. त्यानंतर 6व्या अनुसूचीमध्ये आपल्याला आसाम, मेघालय, त्रिपुरा आणि मिझोरम पकडून या आदिवासी क्षेत्रामध्ये प्रशासनाच्या तरतुदी आपल्याला 6व्या अनुसूचीत मिळतात. 7व्या अनुसूचीमध्ये आपल्याला केंद्र व राज्यामध्ये अधिकारांची विभागणी मिळते. त्याच्यात केंद्र सूची, राज्य सूची आणि समवर्ती सूची मिळते. 8व्या अनुसूचीमध्ये आपल्याला कार्यालयीन भाषा पाहायला मिळतात. 9व्या अनुसूचीमध्ये आपल्याला न्यायिक पुनर्विलोकनात पाहायला मिळतं. 10व्या अनुसूचीमध्ये आपल्याला पक्षांतरबंदी कायदा पाहायला मिळतो. 11व्या अनुसूचीमध्ये आपल्याला पंचायत राज विषयीचे अधिकार पाहायला मिळतात 243G. 12व्या अनुसूचीमध्ये आपल्याला 243W म्हणजे नगरपालिकेचे अधिकार आपल्याला पाहायला मिळतात. तर अशा या 12 अनुसूची आहे जे आपल्याला पेपरमध्ये वारंवार विचारण्यात येते मित्रांनो. धन्यवाद.